येवला नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र लोणारी यांची राष्ट्रवादी अजितदादा गटकडून अधिकृत उमेदवारी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीने येवला नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेंद्र भाऊलाल लोणारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर होताच शहरातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या नावावर व्यापक समाधान व्यक्त होत आहे। माजी नगरसेवक म्हणून काम करताना राजेंद्र लोणारी यांनी त्यांच्या प्रभागात उल्लेखनीय विकास कामे केली आहेत। समाजकार्यात नेहमी सक्रिय राहणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे म्हणून त्यांची सकारात्मक प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर राजेंद्र लोणारी म्हणाले, मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या विचारांमुळे मी नेहमी प्रेरित असून त्यांच्या मार्गदर्शनाची साथ मला लाभत आली आहे। येवला नगर परिषदेचे कामकाज छगन भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने अधिक गतिमान करणार असून माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करणार आहे। आगामी निवडणुकांमध्ये विकासाभिमुख आणि जनसंपर्कात पारंगत नेतृत्व म्हणून राजेंद्र लोणारी नागरिकांसमोर उभे राहत असून त्यांच्या उमेदवारीमुळे येवला राजकारणात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। येवला नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनतेने माझ्यासाठी कौल दिलेला आहे आणि त्या संघाने भुजबळ साहेबांनी मला स्वीकारून तिकीट दिलेलं आहे। तरी जनतेच्या कामासाठी मी अहोरात्र झटत राहतो आणि झटत राहणार आहे। येवले नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत असेल किंवा जनते हितासाठी असेल, पाणी प्रश्न असेल, येसगाव पाणी प्रश्न बऱ्याच दिवसाचा बंद पडलेला आहे। पूर्वी केशवराव पटेलांनी चालू केलेला तो पाणी पाईपलाईन होती, ती बंद आहे। तरी ते आता भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ते लवकरच चालू होणार आहे। तिथं ती जागा येसगावला जी जागा घेतलेली होती नगर परिषदेने, ती जागा दुसऱ्याच्या ताब्यात होती, ती भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ती जागा नगर परिषदेने मिळवलेली आहे आणि ते निवडणूक होताच ते काम चालू होणार आहे। लाईट प्रश्न असेल, अंडरग्राऊंड भुयारी गटार असेल, रस्ते कॉन्क्रीट रस्ते असतील, हे लवकरात लवकर होणार आहे। नगर परिषदेचे गाळ्या असतील, या गाळ्यांचा प्रश्न जो प्रलंबित होता तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि प्रस्थापितांना गाळे देण्यात येतील। भुजबळ साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून ते शॉपिंग उभं केलेलं आहे आणि ते शॉपिंग लवकरच चालू व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि प्रस्थापितांना पहिले गाळे भेटणार आहे। आपली राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली भाऊ, काय सांगाल? मी इथून पहिले शिवसेनेमध्ये होतो, 20 वर्ष, 18 वर्ष शहर प्रमुख होतो आणि आता भुजबळ साहेबांबरोबर भुजबळ साहेबांच्या विचाराशी सहमत असून साहेबांच्या विकासाबरोबर आहे, त्यासाठी मी भुजबळ साहेबांबरोबर आहे। मी 1995-96 मध्ये उपमहाराष्ट्र केसरी झालो। त्यानंतर अनेक पैलवान माझ्या हाताखाली तालमीमध्ये घडत गेलेले आहे आणि हिंदू मुस्लिम असतील सर्व पैलवानांना न्याय देण्यात आलेला आहे। सर्व जाती धर्माचे पैलवान इथं तयार होता आणि मी येवला तालुका तालीम संघाचा अध्यक्ष आहे। अनेक येवल्यातील तालमी आमच्या तालीम संघाचे संघटित आहे। तरी सर्व तालमीची येवलेकरातील जो पैलवान मंडळ असतील, क्रीडा क्षेत्रातील क्रीडा शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, हे सगळे आमच्याशी संलग्न आहे आणि हे आम्हाला मदत करत राहणार आहे आणि हे काम पुढे चालण्याकरता भुजबळ साहेबांची साथ आम्हाला राहणार आहे। त्यासाठी जनता आमच्याबरोबर आहे आणि हा विकास झंझावात चालू राहणार आहे। इथून मागे आमचे घरातील नगराध्यक्ष सुंदराबाई धोंडराम लोणारी हे आमच्या आत्या होत्या, नगराध्यक्ष होत्या आणि त्यांचा पायंडा भोलाशेठ लोणारी हे नगराध्यक्ष होते। त्यानंतर मी नगरसेवक होतो, आमचे भाऊ नगरसेवक होते, काकू नगरसेवक होत्या। तरी आम्हाला तो वारसा आहे आणि केशवराव पटेलांचा वारसा हा आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। येवल्यातील जनतेने माझ्यासाठी कौल दिलेला आहे आणि ही जनता माझ्याबरोबर राहणार आहे। ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे। मी सर्वसामान्याचा उमेदवार आहे आणि हे सामान्य म्हणून ही जनता माझ्या पाठीशी आहे। ही येवले नगर परिषद ही माझ्या पाठीशी राहणार आहे आणि मी हे नगर परिषदेचे कामकाज साहेबांच्या माध्यमातून विकास पुरुष म्हणून मी करत राहणार आहे।